नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. टिफिन व्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर त्यासाठी जी पोकळ्याची भाजी येते, जी लाल पानांची असते, ती मी निवडून स्वच्छ पाण्यामध्ये मीठ घालून भिजत ठेवलं होतं 10 मिनिटं. तर 2 ते 3 वेळा मी चांगल्या पाण्यातून धुवून तिला निथळत बाजूला ठेवलेलं आहे. आणि सोबतच उसळीसाठी मी मूग डाळ घेतलेली आहे. ती मी रात्रभर भिजत ठेवली होती आणि आता 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही सालासकट जी मूग डाळ येते ती मूग डाळ आहे. याची भाजी खूप छान होते. तर मी एक मीडियम साईजचं भांडं घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक तांब्याभर पाणी उकळत ठेवणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला जी पोकळ्याची भाजी आहे ती वाफवून घ्यायची आहे. तर मी सगळी पानं त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहेत उकळत्या पाण्यात. मी झाकण ठेवून याला 5 मिनिटं आपण मीडियम गॅसवर ठेवूया. मस्त वाफवली जातात पानं. तर तोपर्यंत मी भाजीच्या चॉपिंगची तयारी करते. एक मोठ्या आकाराचा कांदा, मीडियम आकाराचा टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी इथे. टोमॅटो चांगला रसरशीत पिकलेलाच वापरा. आणि जे आलं लसूण आहे ते मी छान ठेचून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरच्या जारमधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता, किंवा जी आपली बारीक किसणी येते त्याने सुद्धा किसलात तरी त्याची खूप छान पेस्ट होते. आणि कढीपत्ता जो लागणार आहे आपल्याला फोडणीला तो मी बाल्कनीतून घेऊन येते. खूप छान ग्रोथ झालेली आहे माझ्या कढीपत्त्याच्या झाडाची. आणि ताज्या कढीपत्त्याच्या पानांच्या फोडणीचा जो स्मेल असतो तो खूप छान उतरतो भाजीमध्ये. तर इकडे चेक केलं तर आपली जी पोकळ्याच्या भाजीची पानं आहेत ती छान सॉफ्ट झाली होती. त्यांना चिमट्याच्या साहाय्याने मी व्यवस्थित निथळून घेऊन मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर केलेला आहे. याची आपल्याला छान प्युरी करून घ्यायची, एकदम फाईन पेस्ट. आपण भाकरीमध्ये यूज करणार आहोत ही. याने भाकरी हेल्दी पण होते आणि फ्लेवरफुल पण होते. सोबतच मी ते फोडणी देऊन घेत आहे. 2 चमचे तेलामध्ये जिरं घातलेलं आहे मी, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 2 मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. आणि ही चांगली मिक्स करून घ्यायची आहेत फोडणीमध्ये. एक अर्धा मिनिट भाजू द्यायचं आहे आलं लसूणला, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. एकदम बारीक चिरून घ्यायचा कांदा, म्हणजे पटकन सॉफ्ट होतो. असा ट्रान्सपरंट कांदा झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे. तर अर्धा चमचा मी हळद इथे घातलेली आहे. हळद ही तेलामध्ये चांगली परतून घ्यायची, तिचाही कच्चेपणा गेला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये मी टोमॅटो घातला आहे. टोमॅटो घातल्यावर मात्र पटकन त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं, म्हणजे टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हायला मदत होते. फोडणीमध्ये टोमॅटो चांगला परतून घ्यायचा. तो मस्त असं सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मूग डाळ ॲड करायची आहे. तर व्यवस्थित पाणी निथळवून सगळी मूग डाळ मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि जे हळद आणि मीठ आहे त्याच्यामध्येच आपल्याला ही मूग डाळ परतून घ्यायची 2 ते 3 मिनिट एकसारखी, म्हणजे तिचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि भाजीमध्ये त्याचा कच्चट असा वास मारत नाही. तर व्यवस्थित 2 ते 3 मिनिट मी मूग हळदीमध्ये परतून घेतलेले आहेत. आणि मग याच्यामध्ये तिखट ॲड केलेलं आहे. तर 1 चमचा लाल कश्मीरी तिखट घातलेलं आहे आणि 1 चमचा आपला घरातला मिक्स केलेला तिखट घेतलेला आहे. हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये पाणी ॲड करत आहे. तर पाणी खूप जास्त ॲड करायचं नाही, कारण आपण रात्रभर ही डाळ भिजत ठेवली होती. तर शिजायला खूप पाणी लागत नाही. एक अर्धा ग्लास पाण्यामध्ये मस्त शिजली जाते ही भाजी. तर अर्धा ग्लास पाणी घालून मी मस्त व्यवस्थित तिला मिक्स करून घेतलेला आहे. आणि लास्टला याच्यामध्ये खोबऱ्याचा चव घालत आहे. ओल्या खोबऱ्याचा चव मी इथे घातला आहे. याच्या जागी तुम्ही शेंगदाण्याचं कूटही घालू शकता, पण एकदा नक्की खोबऱ्याचा चव घालून ट्राय करा. खूप छान होते भाजी. तिचा जो तिखटपणा आहे तो मस्त बॅलन्स केला जातो खोबऱ्याच्या चवीने. तोही छान मिक्स करून घ्यायचा खोबऱ्याचा चवनी. झाकण ठेवून आपल्याला मीडियम गॅसवर हिला शिजू द्यायची आहे. तर भाजी शिजतीये तोपर्यंत मी इथे भाकरीची तयारी करून घेते. पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे मी, आणि त्याच्यामध्ये जी प्युरी आपण करून घेतली होती भाजीची ती ॲड केलेली आहे. सोबतच थोडंसं मीठ आणि पांढरी तीळ 1 चमचा भरून मी ॲड करते. आता थंडीचे दिवस चालू झालेत. तीळ उष्ण असतात, आपल्या बॉडीला चांगले असतात या दिवसात.
म्हणून कोणत्या ना कोणत्या पदार्थातून ते खावे म्हणून मी याच्यामध्ये 1 चमचाभर तीळ ॲड केलेले आहेत, पण ते ऑप्शनल आहेत। हे सगळ्या गोष्टी आहेत त्या पिठामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आणि मगच त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं। जेव्हा आपण टिफिनला भाकरी देतो तेव्हा शक्यतो गरम पाण्यामध्ये ते भाकरीचं पीठ मळा। त्याने काय होतं की भाकरी खूप वेळापर्यंत मऊ लुसलुशीत राहते, अजिबात कडक होत नाही आणि भाकरीचं पीठ जेवढं सॉफ्ट तुम्ही मळाल तेवढी भाकरी छान होते। एकसारखं तिला मळून घ्यायचंय आणि मग आपल्याला भाकरी थापायला घ्यायची आहे। तर मीडियम आकाराचे गोळे मी करून घेतलेले आहेत। खाली थोडं पीठ स्प्रिंकल करून वरती जरासंच पीठ लावलंय, वरती जास्त पीठ लावायचं नाही, नाही तर भाकरी पांढरट होते। तर व्यवस्थित हलक्या हाताने कडा ज्या क्रॅक आहेत त्या मोडत आपल्याला एकसारखी भाकरी थापून घ्यायची। शक्य होईल तेवढी पातळ थापायची ट्राय करा, मग भाकरी छान लागते। आणि तवा चांगला गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती भाकरी टाकायची, नाहीतर भाकरी उचलायला त्रास होतो। आणि वरून पाण्याने वेवून घ्यायचंय। व्यवस्थित पाणी लावून घेतल्यानंतर पाणी हलकं सुकत आलं असं वाटल्यावर आपल्याला त्याला परतून घ्यायचंय। तर मी आधी सगळ्या कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि मग भाकरी परतते, म्हणजे भाकरी फाटत नाही। ते बघा, भाकरी परतल्यानंतर तिला लगेच हात लावायचा नाही, चांगली खालून शेकू द्यायची आणि मग तिला परतायची। जिथे भाकरी कच्चट वाटते तिथं व्यवस्थित शेकून घ्यायची आणि तिला परतायची। तर भाकरी शक्यतो भाकरी किंवा चपाती तव्यावरच फुगवायचं ट्राय करा। डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर शिजवलेली वस्तू आपल्याला शरीराला चांगली नसते, म्हणून शक्यतो तव्यावरच भाकरी फुगवायचं ट्राय करा। तर अशाच प्रकारे मी सगळ्या भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि इकडे आपली भाजी पण छान शिजलेली आहे। तर मी कोथिंबीरीने तिला गार्निश केलंय। कधीही कोथिंबीर घातल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवायची भाजी, म्हणजे तिचा जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये छान उतरतो। तर मी ते टिफिन भरून घेतलेलं आहे। भाजी भाकरी सोबतच मी काही गाजराचे काप आणि एक बोर दिलेला आहे, जे ॲपल बोर असतं ते। आणि जी भाजीची टिफिन आहे तो भाजी 70% गार व्हायची वाट बघायची आणि मगच झाकण लावायचं। गरम वाफाळलेल्या भाजीला कधी झाकण लावायचं नाही। एक टिश्यू पेपरनी 1 चमच्यासोबत मी ते टिफिन पॅक केलेलं आहे। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असला तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि अशाच नवनवीन ब्लॉग बरोबर पुन्हा भेटू। बाय।